4 दिग्दर्शक, 4 कवी आणि एक चित्रपट हा मराठीतला पहिला प्रयोग होणार आहे आणि अर्थात त्या चित्रपटाची आपण खूप आतुरतेने वाट बघतोय बायोस्कोप आणि आता एक कथा त्यातली आहे त्याचे दिग्दर्शक आणि विथ कलाकार आपल्या बरोबर आहेत। सर्वात आधी इथे बघितल्यावर असं होतं कुशल खूप हसतोय तो आधीच हसायला लागलेला आहे पण आपण दिग्दर्शकाकडे आधी जाणार आहोत। पहिला प्रयोग आहे हा, काय सांगाल तुम्ही? मुळात या पहिल्या प्रयोगाचा मी एक भाग आहे याचाच मला अभिमान वाटतो कारण मराठी चित्रपट सृष्टीत अँथॉलॉजी हा फॉर्म पहिल्यांदा वापरला जातो आहे। रादर मराठी चित्रपट सृष्टीत बरेच प्रयोग होत असतात आणि त्यातला हा एक अभिनव प्रयोग आहे कारण आजकाल शॉर्ट फिल्म म्हणजे जसं आपण खाण्याच्या बाबतीत आहे की आपल्याला फास्ट फूड पटकन आवडतं, म्हणजे अख्खं जेवण कोण खात बसेल त्यापेक्षा एक पटकन बर्गर घेतला की आपलं जेवण झालं। तर अशा प्रकारच्या आयुष्यात फक्त त्या बर्गरमध्ये किती सकस तत्व असतात मला माहीत नाही, पण या आमच्या छोट्याशा प्रयत्नामध्ये खूप सकस असं मनोरंजन तुम्हाला मिळेल असं मला म्हणायचं आहे। आणि माझ्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट होती की मला नेहमी असं वाटायचं की विजय तुला ऑस्कर नाही मिळालं तर तुला काय हवं आहे, तर मला असं वाटायचं की मला जर ऑस्कर नाही मिळालं तर मी एक असा सिनेमा करावा की ज्यात अमिताभ बच्चन साहेब काम करतील, AR रहमान त्याचं म्युझिक करतील, लता दीदी गातील आणि गुलजारजी ते लिहितील आणि ते जे आणि गुलजारजी लिहितील ते माझ्या स्वप्नातली गोष्ट जी आहे ती ह्या सिनेमाच्या निमित्ताने साकार झाली। त्यामुळे आणि त्या 3 दिग्दर्शकांबरोबर जे खरं तर माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे थॉट शेअर करणं, त्यांची थॉट प्रोसेस म्हणजे ते काय प्रकारे सिनेमा बनवतात, कसा विषयाचा अभ्यास करतात, त्या विषयाकडे त्यातले बारकावे कसे निवडतात आणि ते कसे मांडायचा प्रयत्न करतात हे फार जवळून बघता आलं, जे खरंच शक्य नाही होतं अदरवाईज कारण आम्ही आमचे वेगळे सिनेमे करत असतो, आमची प्रोसेस असते आणि आम्हालाच वाटत असतं ही आमचीच योग्य प्रोसेस आहे। तर त्याच्यात देवाणघेवाण करता आली विचारांची, हा माझ्या दृष्टीने खूप समाधानाचा भाग आहे या प्रोजेक्टमधला। जर 4 कथा एकत्र येतात पण त्यामध्ये असं एक असं काही नाही, प्रत्येक कथा काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते। एक होता काऊ ह्यामध्ये प्रेक्षकांना काय मिळणार आहे, काय तुम्ही पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे, काय सांगा? एक होता काऊमध्ये खरं तर मीच आहे, ती कधीतरी माझ्याच आजूबाजूला घडलेली किंवा माझ्याच आयुष्यात घडलेली असंही तुम्ही म्हणू शकता। बायोपिक नाही आहे का माझी, पण तशा माझ्या अनुभवांवरून मला जी ती कथा दिसली आणि मुळात ती त्या कवितेत होती सौमित्राच्या एखाद्या पावसाळी दुपारीस। तर त्या कवितेतही तीच कथा होती की एक समाजाच्या दृष्टीने फार बरा न दिसणारा मुलगा आणि त्या मानाने हूर के बगर में लंगूर असं म्हणतात तशी ती हूर अशी वाटणारी मुलगी जी आहे ती एकत्र आल्यानंतर समाज त्यांच्याकडे कसा बघतो अशा आशयाची ती कविता आहे। त्या आशयाचा धागा घेऊन मी पुढे ही गोष्ट विणलेली आहे की एखादी सुंदर मुलगी आहे, छान मुलगी आहे, गोड आहे आणि तिच्या प्रेमात पडलेला एक रूढार्थाने कावळ्यासारखा दिसणारा काळा आणि ज्याला काहीच अस्तित्व नाही, कावळ्याला जसं आपण तुच्छ लेखतो खरं तर अगदी उलट आहे। रिव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात हुशार प्राणी आहे कावळा, म्हणजे पक्ष्यांमध्ये त्याने त्याची घरटं बांधण्याच्या पद्धतीपासून सगळ्या नवीन गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत। कावळा हा अत्यंत स्वच्छ राहणारा आणि स्वच्छता ठेवणारा पक्षी आहे। तर तो एक विरोधाभास जो आहे कावळ्याला आपण जे बघतो कावळ्याकडे आणि खरा कावळा कसा असतो हाच विरोधाभास मी प्रेमकथेच्या कॅनव्हासवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे जसं बघतो ती गोष्ट तशीच असेल असं काही नाही, त्या गोष्टीत आज जर वाकून पाहिलं तर छान मोठं आणि आपल्याला आवडणारं जगसुद्धा असू शकतं आणि ते ॲक्सेप्ट करायला आपण शिकायला हवं, हे मला मांडायचं आहे। तुम्ही म्हणालात की वेगळी स्टोरी आहे, म्हणजे एक जो कॅरेक्टर जे प्ले केले हे दोघं सर्वात आधी समोर आली का? म्हणजे कुशलला आम्ही इमॅजिनच नाही करू शकत की आम्हाला हे पेअर दिसतं, आम्ही इमॅजिनच नाही करू शकत की एक विनोद करणारा असा आणि स्पृहाच्या अपोजिट आपल्याला दिसणार आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मी म्हटलं जसं की ही गोष्टच विरोधाभासाची आहे, म्हणजे तुम्ही जर असं म्हणताय की आम्हाला हे एक्सपेक्टेड नव्हतं तर म्हणजे माझं कास्टिंग 100% सक्सेसफुल आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण ही गोष्टच मुळात त्याच विरोधाभासाची आहे की ज्या चष्म्यातून आपण जनरली बघतो की जर स्पृहासारखी मुलगी आहे तर मग कुशलसारखा नसेल का तिचा बॉयफ्रेंड, का म्हणजे असायलाच हवा की म्हणजे तो जर मनाने खूप चांगला आहे, तो जर तिला हवा असलेला मुलगा म्हणून किंवा तिला हवा असलेला साथीदार म्हणून त्या सगळ्या चौकटीत बसतोय, मग त्याचं दिसणं हे सगळ्यात शेवटची प्रायोरिटी असणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की त्याचसाठी हे कास्टिंग होतं आणि तुमच्या ह्या प्रश्नानेच मला असं सिद्ध झालेलं आहे की मी ज्या विचाराने हा सिनेमा केला त्यातलं कास्टिंग केलं ते 100% सक्सेसफुल आहे। नक्कीच
त्याबद्दल अगदीच नक्कीच म्हणेन, कारण कुशल आम्ही फक्त तुला हसवताना बघितलेलं, आम्ही हसतो जेव्हा तू जोक्स मारतो आम्ही हसतो, पण तू असं काहीतरी आणि तेही स्पृहा समोर असं काहीतरी करशील हे कोणाच्यात अर्थात प्रेक्षकांच्याही डोक्यात आलेलं नसणार आहे. तू काय सांगशील, कधी विचार केला होता की असं काहीतरी आपल्याला करायला मिळेल? हां म्हणजे खरं तर मला फार कष्ट घ्यावे लागले काऊ दिसण्यासाठी, कारण एखादा सुंदर चेहरा जेव्हा तुम्ही काऊ म्हणून प्रेझेंट करता तेव्हा खूप कष्ट घ्यावे लागतात. सर हा माझा वाढलेला कॉन्फिडन्स आहे आपल्या सिनेमामुळे. क्या बात आहे. एक्झॅक्टली, कारण एक अत्यंत सामान्य साधारण अगदी 100 लोकात हरवून जाणारा जो चेहरा आहे ना तो माझा चेहरा आहे, तसा मी दिसणार आहे. आणि तो एका आसमंताच्या परीच्या प्रेमात पडतो, इतकी सुंदर दिसणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याला खूप न्यूनगंड आहेत त्याच्याविषयी की मी असाच आहे, मी असा दिसतो, असा असतो, तर मी तिच्या लायक आहे की नाही, म्हणजे मी तिच्यावर प्रेम करावं इतकी माझी अवकात आहे की नाही, हे प्रश्न त्याला पडत असतात. आणि त्यातनं तो कुठेतरी ओव्हरकम करण्याचा प्रयत्न म्हणजे एक होता काऊ. जेव्हा आम्ही ट्रेलर बघतो तेव्हाच खरं तर थोडंसं कळतं, म्हणजे तू पावडर लावतोयस किंवा पावसामध्ये तुमचा स्पर्श एकमेकांना होणं, प्रेम हे आता मला असं वाटतं सगळीकडेच आहे. म्हणजे 7वीतल्या मुलाला पण आता प्रेम आणि बॉयफ्रेंड हवा असतो, आणि एक अशा प्रकारची स्टोरी जेव्हा पडद्यावर येते आणि अगदी जसं ते म्हणालेत की संबंधच काही नाही आहे, विचारच करण्याच्या पलीकडे, स्पृहा तू काय सांगशील? मी हेच सांगेन जे हे दोघं सांगायचा प्रयत्न करतात त्यालाच मी थोडंसं आणखीन पुढे घेऊन जाते की मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आमच्या चित्रपटाचा एक बाहेर आणखीन फक्त गोष्टीच्या पलीकडे जाऊन समजा विचार करायचा झाला तर मी असं सांगेन की कुठलीच गोष्ट जशी आपल्याला दिसते तशी त्या पद्धतीने फक्त काळी किंवा फक्त पांढरी अशी नसते. प्रत्येक गोष्टीला तिची तिची एक शेड असते, तिचं तिचं काहीतरी म्हणणं असतं, किंवा आपण कधीच उलट्या बाजूने विचार करायचा प्रयत्न नाही करत. आपण खुश असतो, आपल्याला जे जग दिसतंय ना तेवढ्या त्या पेरिफेरीमध्ये आपण फिरत राहतो, तितक्याच मापदंडांनी आपण जगाला मोजत राहतो. आमचा चित्रपट वेगळा ठरतो तो याच कारणामुळे असं मला वाटतं की आम्ही काहीतरी जनरलाइज्ड गोष्टींच्या पलीकडे बघायचा प्रयत्न केला आहे की का नाही, समजा 2 माणसांना ते एकमेक आवडत आहेत तर जसं विजू म्हटला की दिसणं ही त्यातलं सगळ्यात शेवटची गोष्ट पाहिजे. मग तो विरोधाभास कितीही सुंदर असू शकतो, समजा आतून एकमेकांना तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं असेल किंवा तुम्ही जसे आहात तसे. आपण नेहमी असं म्हणतो की कुठलीच 2 माणसं ही एकमेकांसारखी कधीच नसतात. मग जर का ती सारखी नसतात तर ती एकमेकांबरोबर राहतात कशी, जेव्हा ती जशी असतात तशी त्या पद्धतीने आपण ॲक्सेप्ट करतो. आणि हा ॲक्सेप्टन्स तेव्हा सुंदर होतो जेव्हा तो आतून आलेला असतो. मुळात हा चित्रपट हेच सांगतो की तो इतका सुंदर आहे, तो आतून इतका छान आहे, तो इतका प्रामाणिक आहे, तो इतका खरा आहे, आणि त्याच्या त्या खरेपणामुळे त्याचं बाह्यरूप जे आहे ते काही फरकच पडत नाही त्या गोष्टीचा. इतकं त्या दोघांचं एकमेकांबरोबरचं नातं हे गोड आणि सुंदर आहे. म्हणून आमची ही गोष्ट ही जरी वरकरणी दिसायला अतिशय साधी सोपी सरळ किंवा काही फार असे त्याच्यात काही धडाकेबाज असं काही आम्हाला काही असं सांगायचं नाही, पण ही एक बेसलाईन मात्र नक्की सांगायची आहे जी कुठलंही नातं टिकवण्यासाठी, मग ते फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा नवरा बायको ह्याच्यापुरतंच लिमिटेड नाही आहे, तर आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं येतात, आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येतात ज्या बाह्य स्वरूपात आपल्याला कदाचित तितक्या आकर्षक दिसत नाहीत, पण आपण खरंच समजा खोलात उतरायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की अरेच्या याच्या इतक्या सुंदर व्यक्तीला आपण कधी भेटलोच नव्हतो आजपर्यंत. इतकं त्या व्यक्तीचं काम सुंदरच असतं, इतकं त्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, फक्त आपण तेवढ्या खोलात जायची गरज असते. ते आपल्याला तेवढ्या खोलात घेऊन जाणारी ही फिल्म आहे. मग तेच आता मला तेच म्हणायचं आहे की रिलीज झाल्यानंतर आपण त्या खोलात जाऊन विचार करायला लागू यात शंका नाही. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट फैजानसह शुभांगी साळवे, राजश्री मराठी.